नमस्कार, मी प्रमिला झांबरे। तर आज मी मक्याचे पकोडे बनवणार आहे। तर ही स्वीट कॉर्न मका आहे, ह्याच्यापासून मी आज पकोडे, पावसाळा चालू आहे, गरमागरम भजी पकोडे बनवण्यासाठी घेतलेली आहे। तर एक अर्धा कणीस मी सोलून घेतलेला आहे। इकडे पाणी उकळत ठेवलेलं आहे, त्या पाण्यात एक 2 मिनिट आपल्याला त्या मका काढून घ्यायचे आहे। तर 5 मिनिट मी ह्याला शिजवून घेतलेलं आहे। तर आता एका प्लेटमध्ये मी ह्याला काढून घेते। तर आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये मी वाटून आणते। थोडीशी मका शिल्लक ठेवते 1 चमचावर, बाकीची सगळी मका मी बारीक अशी पेस्ट करून घेते। तर बघा, न पाणी वरता बारीक अशी मी पेस्ट करून घेतलेली आहे। तर आपण आता ह्याला एका प्लेटमध्ये काढून घेऊया। तर ही गरम आहे, त्याच्यामुळे स्पॅच्युलाच्या मदतीने मी काढून घ्यायला लागले। तर सगळं मका बारीक केलेली मी ह्यात घेतलेली आहे टाकून। तर इकडे मी साहित्य घेतलेलं आहे, लसूण आणि हिरवी मिरची बारीक करून घेतली, कोथिंबीर आहे, 1 चमचा ओवा आहे, आरड बोबडं धन मोठंसं वाटून घेतलेलं आहे, तर थोडीशी मका ठेवलेली आहे, ते बेसन घेतले, इथं तांदळाचं पीठ घेतलेलं आहे। तर आता इथं हिरवी मिरची मी टाकून घेतली, कोथिंबीर आहे, ही मका ठेवलेली पण ह्यात टाकून घेतलेली, धने पावडर, ओवा, 1-2 चमचे तांदळाचं पीठ आहे। आता थोडंसं बेसन टाकते, जसं लागेल तसं बेसन मी टाकून घेते। ह्याचं 1 चमचा टाकलेला आहे, चवीनुसार आपल्याला मीठ वापरायचं आहे। आता ह्यात पाण्याचा वापर करायचा नाही आपल्याला, छान असं बेसन तिंबून घ्यायचं आहे। बेसन फक्त लागेल तसं टाकायचं आहे। आता आणखी पातळ आहे, तर मी बेसन टाकून घेते, 2 चमचे बेसन टाकले आणि 2 चमचे बेसन घेतलं। खाली पीठ वल्लच होतं जास्त, त्याच्यामुळे मी जेवढं आपण जसं भजी करतो तसंच आपल्याला ह्याचं मिश्रण पाहिजे, म्हणून आणि थोडं मी बेसन पीठ टाकून घेतलेलं आहे। थोडासा खायचा सोडा घेतलेला आहे, मी सोडा टाकून घेते, म्हणजे आपले जे आपण पकोडे भजी बनवणार आहोत ती कुरकुरीत होण्यासाठी थोडासा सोडा टाकला आहे। तर यात पाणी न ओतता मी असंच मिक्स करून घेणार आहे। छान असं पीठ मिक्स झालेलं आहे। तर आपण आता भजी सोडायला घेऊया। तर गॅसवर मी तेल ठेवलं आहे, तेल पण छान असं तापलेलं आहे। हे मी छान असे सोडून घेतले। आपल्याला दोन्ही साईडने छान असे तळून घ्यायचे आहेत कुरकुरीत होईपर्यंत, आणि कलर पण छान असा आला पाहिजे। दोन्ही साईडने छान असे मी भजी तळून घेतलेले तर ह्याला एका प्लेटमध्ये मी काढून घेते। तेल नितळण्यासाठी एका साईडला धरायचं, म्हणजे तेल पूर्ण नितळलं जाते। प्लेटमध्ये तेल येणार नाही त्याची काळजी आपणच घ्यायची। तर बघा, कॉर्नची भजी तुम्ही ही स्वीट कॉर्नची अशी करून बघा, एकदम छान असं आणि खुसखुशीत अशी झालेली आहे ती। तर तुम्ही ही अशा पद्धतीने करून बघा। माझा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा, फेसबुकवर बघत असाल तर फॉलो करा।